नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅरिटेबल ट्रस्टनी मार्च एंड साठी काय काळजी घ्यायची। मित्रांनो, हे 24-25 वर्ष आता ह्या मार्चमध्ये संपेल, तर आपल्याला ट्रस्ट किंवा एनजीओ असतील तर काय काळजी घ्यायची, तर मी तुम्हाला 8 पॉईंटमध्ये याची माहिती देणार आहे। पहिला पॉईंट आहे तुमचं टोटल इन्कम आणि टोटल एक्सपेन्सेस। वर्षभरामध्ये तुम्हाला किती टोटल इन्कम झालेला आहे, डोनेशन असेल, CSR असेल, त्याचं किती इन्कम आहे आणि तुमचा खर्च किती झाला आहे। तर हे कशासाठी महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला जर TLA रजिस्ट्रेशन असेल तर आपल्याला तुमच्या उत्पन्नाच्या 85% खर्च हा करावा लागतो। वर्षभरामध्ये जेवढं तुमचं उत्पन्न झालं असेल त्याच्या 85% खर्च करावा लागतो। तर तो खर्च झाला की नाही त्याच्यासाठी तुम्हाला टोटल इन्कम किती, टोटल खर्च किती हे काढणं महत्त्वाचं आहे। जरी 85% खर्च तुमचा झाला नाही तर तो पुढील 5 वर्षांमध्ये तुम्हाला करता येऊ शकतो, त्याला ॲक्युम्युलेशन असं म्हणतात। परंतु एकदा का तुम्ही तो अक्युमुलेट केला इन्कम, की ज्या कारणासाठी तुम्ही तो ॲक्युमुलेट केला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वापरता येणार नाही। तर हे तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही किती इन्कम झालेला आहे आणि एक्सपेन्सेस किती झालेला आहे। दुसरं सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला वर्षभरामध्ये तुमच्या NGOला, ट्रस्टला किती डोनेशन आलेलं आहे, त्या डोनेशनचे डिटेल्स काय काय तुमच्याकडे उपलब्ध आहे। मित्रांनो, इन्कम टॅक्सच्या ॲक्टनुसार तुमचं डोनेशन हे 1 लाखापर्यंत निनावी असलं तर चालू शकतं। निनावी म्हणजे तुमच्याकडे डोनरचे कुठलेही डिटेल्स उपलब्ध नाही। परंतु 1 लाखाच्या वरती जर तुमचं डोनेशन असेल तर तुम्हाला त्या डोनरचे डिटेल्स घेणं महत्त्वाचं आहे। त्या डिटेल्समध्ये त्या डोनरचं नाव, पत्ता, त्याचा आधार क्रमांक, पॅन क्रमांक हे घेणं आवश्यक आहे। ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्याच्यावरती 30% टॅक्स भरावा लागतो। त्यामुळे डोनरचे डिटेल्स तुमच्याकडे आहे की नाही ते तुम्हाला ह्या मार्चमध्ये बघायचं आहे। त्याच्यानंतर TDS ऑन एक्सपेन्सेस, ट्रस्टला जो काही वेगवेगळा खर्च करावा लागतो त्या खर्चाला जर TDS प्रोव्हिजन ॲप्लिकेबल असतील तर तो TDS कापणं महत्त्वाचं आहे। एखादं ट्रस्ट जर एखादी इमूव्हेबल प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करत असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असेल तर TDS कट होणं गरजेचं आहे। कोणाला प्रोफेशनल फी दिली, TDS कट होणं गरजेचं आहे। कोणाला रेंट दिलं, TDS कट होणं गरजेचं आहे। तो जर TDS कट झाला नाही तर तुमचे 30% एक्सपेन्सेस हे डिसअलाउड होतात। त्यामुळे तुम्ही केलेल्या खर्चावरती TDS ॲप्लिकेबल आहे का, आणि तो जर ॲप्लिकेबल असेल तर TDS कट करून तो भरणं आवश्यक आहे, त्याचे रिटर्न्स भरणे आवश्यक आहे। तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे, वर्षभरामध्ये तुम्ही जे खर्च केले आहे त्याच्यावरती TDS केला आहे का। नंतर ॲडव्हान्स टॅक्स। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ज्या ट्रस्टला TLAचं रजिस्ट्रेशन नाही त्यांना त्यांच्या इन्कमवरती टॅक्स भरावा लागतो। त्यांचं इन्कम जर बेसिक स्लॅबच्या वरती गेलं तर स्लॅब रेटनुसार त्यांना टॅक्स भरावा लागतो, आणि तुमचा टॅक्स जर 10,000च्या वर जात असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरणं गरजेचं आहे। ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे 31 मार्च पूर्वी भरलेला टॅक्स। जर तो ॲडव्हान्स टॅक्स तुम्ही भरला नसेल तर तुम्हाला त्याच्या टॅक्सवरती इंटरेस्ट येतं, आणि ते इंटरेस्ट आहे ते 3 सेक्शन मिळून साधारणतः 2% महिन्याला हे इंटरेस्ट येतं। त्यामुळे जर तुम्हाला टॅक्स येत असेल तर तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरणं गरजेचं आहे। तुमचं वर्षभरामध्ये किती उत्पन्न आहे, किती खर्च केला, आणि जर सरप्लस उरत असेल, तो जर स्लॅब रेटच्या वर असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल। आणि तो टॅक्स जेव्हा तुम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये रिटर्न भराल तेव्हा भरला तर तुम्हाला एप्रिलपासून त्याच्यावरती इंटरेस्ट भरावा लागेल। त्यामुळे जर ते इंटरेस्ट वाचवायचं असेल तर तुम्हाला 31 मार्चच्या आत ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे। नंतर सर्वात महत्त्वाचं, आपण ट्रस्टसाठी, NGOसाठी वेगवेगळे लोन घेत असतो। मग बँकेचं लोन असेल,
कोणाच्या दुसऱ्याकडनं लोन घेतलेला असेल किंवा तुमचे जे काही ट्रस्टी असेल त्यांनी लोन दिलेलं असेल, तर मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार तुम्हाला सर्व कर्जासाठी, सर्व लोनसाठी चॅरिटी कमिशनरची परमिशन आवश्यक आहे. ती परमिशन जर नसेल तर तुमचं 12A रिन्युअल होणार नाही. त्यामुळे वर्षभरामध्ये तुम्ही जर लोन घेतला असेल तर तुम्ही चॅरिटी कमिशनरची परमिशन घेतली आहे का हे बघायचं आहे. घेतली नसेल तर इमिजिएट त्या परमिशनच्या प्रोसेसच्या मागे तुम्हाला लागायचं आहे. नंतरचं सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी ट्रस्टसाठी लीजवर घेतली असेल, समजा एखादी स्कूल आहे आणि त्या स्कूलसाठी एखादी प्रॉपर्टी जागा जर रेंटवर घेतली असेल, तर ते रेंट किंवा जे लीज डीड आहे त्या प्रॉपर्टीचं रेंट ॲग्रीमेंट आहे ते सब रजिस्ट्रार ऑफिसला रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. कारण 12A जर तुम्हाला रिन्युअल करायचं असेल तर ते अदर ॲक्टचं व्हायोलेशन होतं. त्यामुळे जर तुमचं लीज डीड जर रजिस्टर्ड नसेल तर तुम्हाला 12A मिळत नाही. फक्त नोटरी रेंट ॲग्रीमेंट चालणार नाही. तुमचं रेंट ॲग्रीमेंट हे स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर्ड ॲग्रीमेंट असायला हवं. जर तुम्ही ते केलेलं नसेल तर त्याचा कंप्लायन्ससुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं, तुमच्या ट्रस्टनी ज्या वर्षभर जे काही ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे त्याचा ॲक्टिव्हिटी रिपोर्ट. ॲक्टिव्हिटी रिपोर्ट म्हणजे आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो त्या ॲक्टिव्हिटीची डेट, त्या ॲक्टिव्हिटीसाठी झालेला खर्च, त्या ॲक्टिव्हिटीचे काही फोटोग्राफ्स, त्या ॲक्टिव्हिटीचे बिल्स, व्हाउचर्स हे सगळं आहे की नाही हे तुम्हाला बघायचं आहे. कारण आता 12A रिन्युअलसाठी हे सर्व डिटेल्स कमिशनरकडनं मागितले जातात आणि ते वेळेवर उपलब्ध झाले नाही तर तुमचं 12A रजिस्ट्रेशन रिजेक्ट होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या ॲक्टिव्हिटीचे फोटोग्राफ्स, बिल्स, व्हाउचर्स, काही मीडियामध्ये, न्यूजपेपरमध्ये काही तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या बातम्या आल्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटीवरती तुम्ही खर्च करता तो 10,000च्या वरती असेल तर तो कॅशमध्ये करता येत नाही. एखादा खर्च 10,000पर्यंत असेल तर तुम्हाला तो कॅशमध्ये करता येऊ शकतो. परंतु 10,000च्या वरती असेल तर तुम्हाला तो खर्च एकतर चेकनी किंवा RTGSनी करणं गरजेचं आहे. आणि हे 10,000चं लिमिट पर डे आहे. एका दिवसामध्ये जर तुम्हाला 10,000च्या वरती खर्च करायचा असेल तर तो तुम्हाला अकाउंट पे चेकनी किंवा RTGSनी करणं आवश्यक आहे. तो जर केला नसेल 10,000च्या वरती कॅशमध्ये असेल तर ते सर्व खर्च तुमचे डिसअलाउड होतात. तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो. तर मित्रांनो, हे मी 6-7 पॉईंट तुम्हाला मार्च एंडच्या तयारीसाठी दिलेले आहे. सर्वांनी ह्या पॉईंटवरती आपलं लक्ष देऊन जो काय कंप्लायन्स आहे तो करायचा आहे. धन्यवाद.